झी 24 तास एक पाऊल पुढे। तामिळनाडूतल्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचा सुप्रीम कोर्टाच्या परवानगीमुळे रस्ता मोकळा झालाय। मात्र रत्नागिरीतल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक जनता आणि शिवसेनेचा विरोध मात्र अजूनही कायम आहे। या निमित्तानं प्रकल्पाच्या विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय, तर प्रकल्प अभ्यासकांची बाजू भक्कम झाली। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक जनतेची आंदोलनं गेली काही वर्ष सुरूच आहेत। इथल्या काही आंदोलनांना हिंसक स्वरूप येऊनही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यातच स्थानिक जनतेच्या विरोधाला शिवसेनेची साथ असल्यानं प्रकल्पग्रस्त कायम आक्रमक राहिलेत। मात्र प्रकल्पाचे अभ्यासक हा प्रकल्प धोकादायक नसल्याचं सांगत आलेत। मात्र आता सुप्रीम कोर्टानं तामिळनाडूतला कुडमकुलम प्रकल्प सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्यानं जैतापूर प्रकल्पाचा मार्ग सुकर असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे। कुडमकुलम हा कमी उंचीचा प्रोजेक्ट आहे। दुसऱ्या बाजूला जैतापूर हा 10 मीटर उंचीचा प्रकल्प आहे। आपल्याकडे साधारण सूचना मी ह्या पश्चिम किनारपट्टीवर गेल्या 45 सालापासून कधी आलेली नाही। जरी आली ती साधारण 3 मीटर उंचीपेक्षा जास्त येत नाही। आणि म्हणून एका अर्थाने भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये आपण खूप मागे आहोत जपानपेक्षा। अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारची हानीची आपल्याला भीती नाही। मात्र असं असलं तरी प्रकल्पाला विरोध करणारे मच्छीमार आणि शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे। कुडमकुलम प्रकल्पाबाबत काहीही निर्णय झाला असला तरी आपण जैतापूर प्रकल्पाला अधिक तीव्रतेनं विरोध करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। रत्नागिरीतील सर्व शिवसेना ही त्या जनतेच्या पाठीशी ठामपणाने उभी राहून त्या प्रकल्पाला, या विनाशकारी प्रकल्पाला विरोध करणार आहे। हा प्रकल्प जो आहे हा कुठल्याही परिस्थितीत होऊ द्यायचा नाही असा माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना आदेश दिलेले आहेत। प्रकल्पाला जरी सर्वोच्च न्यायालय मान्यता दिली असली तरी सुद्धा त्याचा परिणाम आमच्या आंदोलनावर काय होणार नाही। आमचा या प्रकल्पाला विरोध अगदी ठाम आहे आणि त्यासाठी वेळप्रसंगी अधिक उग्र आंदोलन आम्ही करू आणि तशी करायची आमची तयारी आहे। एकूणच या पार्श्वभूमीवर आता प्रकल्पग्रस्त कुठला मार्ग अवलंबणार आणि सरकार प्रकल्पग्रस्तांना कसं रोखणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। संदेश सावंत, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।